तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज थोडासा लेट झाला बघा व्हिडिओला, कारण सकाळ आज आबाळ बघा हे कसं आले तर दिसतंय की नाही काय माहित नाही तुम्हाला। हे बघा वरती आबाळ भरपूर आले आणि जनावरांना कसं चारा ही सकाळच आणावं लागला आज आणि त्याच्यामुळे लेट झाला बघा। आता 11 वाजलेत सकाळचे आणि मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली, कारण सकाळच्या एवढ्या जनावरांचं आवरायचं नंतर वैरण आणायला जायचं ही टाइम झाला। मग म्हणलं चला आता आज एक व्हिडिओ बनवा। खूप बऱ्याच वेळा त्या दादांच्या कमेंट आल्यात की तुम्ही गायांना खुराक काय देता किंवा वैरण किती टाइम देता, वैरणीमध्ये काय काय, चाऱ्यामध्ये काय काय असतं। तर म्हणलं चला आज बनवा ह्याच्यावरती व्हिडिओ। तर काही तर वैरण आणून झाकून ठेवली या सावलीनं, म्हणजे वरण कागदाने झाकून ठेवली आणि आता गायांचं सगळं आवरलं, गायांना सावलीला घेतलंय गोट्यात। तर असं बी म्हणजे बाहेर पण हीच आहे वातावरण, हीच आहे, आभाळ असल्यामुळे ऊन नाही, पण कसं होतं कुंडीवर असल्या का नाही लय फिरतात मग, आणि त्याच्यामुळं मग आपण गोट्यात घेतल्या ना मग आराम होतो त्यांचा, बसत्यात चांगल्या। सकाळी 9 9:30च्या सुमारात तिकडे बांधल्या ना गोट्यात तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गोट्यात असतात। तर आता मी तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेराने दाखवते आणि आपल्या जनावरांना आपण वैरण किती टाइम टाकतो आणि वैरणीमध्ये काय काय असतं आणि खुराकामध्ये काय काय असतं। तर हिथं बघा आता ही वैरण आज सकाळचीच आणली आबाळामुळं, कारण पाऊस आला ना एवढी चिकचिक होती आणि वैरण आणायला येत नाही। आज सकाळचंच आबाळ होतं म्हणलं चला सकाळचीच वैरण आणा। तर हे बघा इकडं मकवन आहे, तर आता निबर व्हायला लागले। तसं तर गुरांसाठी ना, दुभत्या जनावरांसाठी ना तर चिकातलं मकवन असलं का नाही तर एक नंबर असतं, त्याने जनावर दुधाला पण वाढते ती आणि हिरवा म्हणजे पूर्ण हिरवागार पाहिजे। तर आता काय झालंय आपलं मकवन जे आहे ना ते आता थोडस निबर झालेलं आहे, तर आपण त्याचा मुरगास बनवणार आहे। तर मी रानात गेले ना तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेन की मुरगासासाठी मकवन कशा पद्धतीचं पाहिजे आणि हिरव्या चाऱ्यामध्ये कशा पद्धतीचं पाहिजे। तर सकाळी माझ्या लक्षात नाही, मी मोबाईल संग नेला नव्हता आणि त्याच्यामुळं बघा व्हिडिओ बनवायचा राहून गेला आणि सकाळची गडबड असती, मुलांची शाळा जायचं असतं सकाळी 6 वाजता आणि गायांचं धारा वगैरे झाडलोटी ही करणं ही पण सकाळची खूप गडबड असते। आणि त्या गडबडीत काय एवढा सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण चारा वैरण म्हणजे चारा पेंड वगैरे टाकतो त्यावेळेस शक्यतो जास्त व्हिडिओ बनवणं होत नाही। तर नक्कीच नेक्स्ट टाइम मी प्रयत्न करेन व्हिडिओ बनवण्याचा आणि लाईव्ह मध्येच तुम्हाला दाखवण्याचा। कसं असतं ज्यावेळेस आपण समक्ष बघतो ना त्याच वेळेस आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे खरं वाटतात किंवा माहित पडतं। तर आपण हिरव्या चाऱ्यामध्ये ह्या जनावरांना फक्त मकाची कुट्टी असती, तर शक्यतो म्हणजे वाळला चारा बी लागतो बरं का जनावरांना, पाहिजेच एक टाइम तरी, जेणेकरून पाणी ही व्यवस्थित पेत्यात आणि आपल्याला फायदा म्हणजे दुधाला पण वाढतात। जितकं पाणी पेतेल गाय तेवढं दूध वाढीला फरक असतो। पण विषय असा आहे की आमच्याकडं वैरण म्हणजे वाळली वैरण म्हणजे ज्वारी जास्त आमच्याकडे नसती आणि त्याच्यामुळं आमच्या भागात म्हणजे आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये का नाही शक्यतो एक 50% 30% लोक सुद्धा ज्वारी करत नाही ती, आणि त्याच्यामुळं वैरण आमच्याकडे जास्त भेटत नाही आणि मग आमच्याकडे फक्त हिरवा चारा असतो तो म्हणजे मकाचा, आणि केरळातला असल्यामुळं काही अडचण येत नाही, गाया दूध ही व्यवस्थित देतात, दूध पण चांगलं निघतं। आणि कसं असतंय की चिकातलं जर असेल ना मकवन तर एक नंबर असतं जनावरांसाठी। तर 2 टाइम आमच्याकडे चारा देण्याचं म्हणजे पद्धत आहे की आम्ही फक्त 2 टाइम गायांना चारा देतो, तीही सकाळी 6 वाजता 5:30ला वैरण टाकाय म्हणजे एक कॅरेट कुट्टी टाकायची आणि त्यानंतर पेंड टाकायची आणि नंतर पाणी दाखवायचं त्यांना 6:30 पर्यंत आणि 6:30ला मग धाराला घ्यायच्या। धाराचं रुटीन चालू असतं 7 7:30 पर्यंत। तर असं आमच्या गायांचं रुटीन असतं। तर म्हणजेच विषय असा आहे ना की सध्या आपल्याकडं का नाही फक्त मकाची कुट्टी आहे आणि ती ही चिकातली। तर आपण ऊस पण घालत होतो आणि गिनीगवत पण घालत होतो, पण आता ती पूर्ण बंद केलेलं आहे, कारण आता ह्या नवीन गाया दुभत्या म्हणजे नवीन वेलेल्या आहेत आणि कसं असतं ताज्या वेलेल्या गायांना ना जितकं हिरवा चारा म्हणजे चांगला चारा असेल ना तेवढा फायद्याचा असतो। आणि आमच्याकडं कसं आहे बरं का की आम्ही खुराकामध्ये, आता तुम्ही म्हणसान खुराक
बरेच शेतकरी बंधू काय 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 खुराक टाकतात बरं का. बार्ली, सरकी, गुळीपेंड, भुसा, परत मकाचा भरडा आणि अनेक काय काय असतं बरं का. आणि शेंगदाणा पेंड, खपरी पेंड, म्हणजे बरंच शेतकरी बंधू की काय 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 गायांसाठी खुराक निवडतात आणि चारत्यात पण आम्ही तसलं काय चारत नाही. कारण तर आमच्याकडे फक्त गुळी पेंड असती आणि तीही एका गाईला नवीन वेलेली असन आणि दुधाला चांगली असन ना तर एका टायमिंगला कमीत कमी 4 ते 5 किलो एका गाईला फक्त पेंड असती. ह्याच्या इरायत आम्ही दुसरं काहीही टाकत नाही. न टाकण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते की विषय असा आहे की बार्लीनं पण गाया दुधाला चांगल्या असतात, दूध देतात, पण त्या गायांच्या पिशव्याही खराब होत्यात. गाभण राहण्यासाठी ताप होतो आणि बाकी तर तुम्ही म्हणसान की दूध कसं निघायचं गायांना जर आपण जास्त खुराक नाही चारला तर तसं काय नसतं दादांनो. गेले 10 वर्ष झालं आमच्याकडे गायी आहेत आणि आम्ही दुधाचा धंदा करतोय. पण कसं असतं, ज्या गायींना दूध आहे त्यांना ते अंगचंच दूध असतं आणि ज्या गाया दुधाला कमी येत्या त्यांना कमी म्हणजे दूध कमीच देत असते त्या. तर जसंच की आपण पहिलवानाला किती खायला घातलं तरी ते कमीत कमी 100 किलो बोजा उचलन, 500 किलो तर उचलणार नाही. तर असंच असतं, किती पण खादगी घाला तुम्ही, पण दूध गाया द्यायचं ना तेवढं दूध देतात. ज्या गायी दुधाच्या आहेत 25, 30, 35 लिटरच्या तर त्या तेवढं दूध देणार. त्याच्यापेक्षा जास्त देणार आहेत का तर नाही. जी गायी 9-10 लिटरची आहे तिला किती खाद्य चारलं तरी पण ती किती दूध देणार, तेवढंच दूध देणार. तर त्यासाठी आम्ही जे आमचं बजेट आहे बजेटानुसारच आमचा हा व्यवसाय जो आहे तो चालतो. कारण आम्हाला माहिती जेवढं जितक्यात तितकं म्हणजे जितकं आम्ही खुराक खाद्य चारतोय, वैरण चारतोय त्याचप्रमाणे त्यांचं दूधही निघतंय आणि आपला बऱ्यापैकी म्हणजे एकदम मस्त हा व्यवसाय चालतोय. तर तुम्हाला तर माहितीच आहे, गेले 2 वर्षापासून मी व्हिडिओ बनवतेय, युट्यूबला टाकतेय. तर 2 वर्ष झालं आपल्याकडे जेवढ्या गायी आहेत तेवढ्याच गायी आहेत. उलट आपण वाढवतोय. एखादी गायी जरी काय अडचण आली तर विकतोय पण. आणि तसंच दुसऱ्या एक दादांची कमेंट होती की आपल्या आता सर्व गायी किती झाल्यात आहे. तर आपल्या ह्या जे सर्व ह्या नवीन गायींचं आहेत ना, सर्व गायी आता झालेल्या आहेत आपल्याकडं लहान मोठी, म्हणजे जी कालवडी वगैरे सगळं धरून ना तर 35 झालेले आहेत बघा आता गायी. सर्व गायी आणि कालवडी सर्व धरून 35 झाले ते. तर कसा वाटतोय व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कसं असतं दादांनो, जास्त म्हणजे जितकं आपण खर्चात पडन ना तेवढं खर्च होणार आणि आपल्याला काहीच मग बरेच असे शेतकरी बंधू असं पण म्हणतात की जनावरात काय उरत नाही, फक्त शेणच उरतंय. पण आपण जर मोकार खर्च जास्त करत असेल तर मग बरोबरच आहे की आपल्याला काहीच उरणार नाही. आणि जर आपण ह्याच्यावरती जर काम केलं ना, एक ते एक म्हणजेच की कसं की चाऱ्याचं, खुराकाचं जितका खुराक लागतोय त्या हिशोबाने आणणं किंवा करणं तर उरतंय नाही, चांगला म्हणजे चांगलाच व्यवसाय चालतो हा. तर आता तुम्हाला लाईव्ह मध्ये मी दाखवत असते, रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असता. तर आपल्या ज्या ह्या नवीन गायी आहेत ना तर ह्या पण पूर्ण गायी सगळ्यांना 1 नंबर दुधाच्या आहेत. फक्त ही जी आहे ना आपली ईश्वरी तिच फक्त ती आता सध्या 12 लिटरवर आहे आणि ह्या बाकी सगळ्या जी गायी आहेत त्या 18-19 वर गेलेल्या आहेत सध्याला. कारण आज 3 ते 4 दिवस झाले, म्हणजे बघा आता 3 दिवसामध्ये तर बऱ्यापैकी दुधाला वाढलेत, म्हणजे 18-19 पर्यंत गेलेले आहेत. तर शक्यतो ह्या 21 दिवस दुधाला काही वाढती. 21 दिवसामध्ये कमीत कमी अजून 2 ते 3 लिटरने जरी वाढल्या ना तर 21-22 लिटरचं रनिंग होतंय आणि आपल्यासाठी तेवढंच बास. कसं आहे, जास्त हाव केली का नाही तर कुठंतरी नुकसान होत राहते. कारण आपण ज्या वेळेस हाव करतो बाबा गायांना बार्ली चारा, सरकी चारा, आमक चारा, जेणेकरून त्याने दूध आपल्याला भरपूर निघेल आणि आपल्या दुधाचं इन्कम चांगलं होईल, त्यावेळेस कुठंतरी आपल्या जनावरांना आजार लागतात आणि मग त्यांच्या पिशव्या बाद हो, कुठं काय हो म्हणजे बऱ्याच काय अडचणी येतात. आणि त्याच्यामुळं मग आपला पण धंदा जो आहे तो लॉसमध्ये जातो असं मला वाटतं. कारण मी 10 वर्षापासून अनुभव घेतलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.